श्री सिद्धनाथ टेक्सटाइल्स घेऊन येत आहे रक्षाबंधनासाठी खास ऑफर। त्यामध्ये साडीच्या भरपूर व्हरायटी, सिरोस्की पैठणी, मुनिया पैठणी, आरीवर्क पैठणी, डोला सिल्क यासारख्या असंख्य साड्यांच्या व्हरायटी, तेही होलसेल रेट मध्ये। त्याचबरोबर 1999 रुपयाच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट मिळवा व 4999 रुपयाच्या खरेदीवर चांदीची राखी फ्री मिळवा। आमचा पत्ता देशिंग रोड, यशवंतनगर, कवठे महांकाळ, जिल्हा सांगली। संपर्क 02341 299098, मोबाईल नंबर 817795 9004। आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला सांगलीत जोडे मारा आंदोलन। जयंत पाटील यांच्या विरोधात गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या खालच्या दर्जाच्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यावर खालच्या दर्जाची टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सांगलीत आमदार गोपीचंद पडळकर यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त करून निषेधाच्या घोषणा दिल्या। तसेच त्यांचे कपडे फाडण्याचा इशारा देखील देण्यात आलेला आहे। जत येथील कार्यक्रमात आमदार पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली होती। अगदी त्यांचा बाप काढण्यापर्यंत पडळकरांनी मजल गाठली होती। तसेच लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला होता। पडळकर यांच्या वक्तव्यानंतर सांगली जिल्ह्यातील जयंत पाटील यांच्या समर्थकांच्यात संतापाची लाट पसरली। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शरद पवार यांच्या पक्षाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलनात आमदार गोपीचंद पडळकर यांचे पोस्टर महिला पदाधिकाऱ्यांनी तुडवून निषेध व्यक्त केला। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष देवराज पाटील तसेच महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सुष्मिता जाधव यांनी दिलेली प्रतिक्रिया आपण पुढे पाहूया। आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा। मुख्य संपादक कुणाल कोठावळे, के मराठी न्यूज नेटवर्क। जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल आमचं दैवत कैलासवासी लोकनेते राजारामबापूंचा एकेरी उल्लेख केला। त्याचबरोबर आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब यांच्यावर अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांनी या ठिकाणी टीका केली। यासाठी अल्पावधीमध्ये आज आम्ही सगळेजण या ठिकाणी त्यांचा निषेध करण्यासाठी जमलेलो आहे। आम्हालाच प्रश्न पडलाय की या माणसाचं नाव घेऊन आमचं तोंड घाण करायचं का? कारण एवढी नीच प्रवृत्ती या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते। त्यामुळं अशा लोकांचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळेजण जमलोय। आज बापूंच्या बद्दल त्यांनी जे अपशब्द काढले त्या बापूंचं काम जर बघायचं झालं, ज्या भागातनं गोपीचंद पडळकर आमदार आहेत त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो 40-50 वर्ष झालं बापूंनी त्या भागामध्ये काम केले। त्या भागामध्ये आजही बापूंचा फोटो या ठिकाणी तिथली लोक पुजतायत, कारण एवढ्या मोठ्या स्वरूपात बापूंनी त्या विभागामध्ये काम केले। बापूंचं काम या राज्यभर आहे आणि आम्हा सगळ्यांचं दैवत असणारे बापूंचे या ठिकाणी विचार घेऊन आम्ही पुढे चाललोय। अशा या गोपीचंद पडळकरनं आमच्या बापूंच्यावर बोलण्याचा प्रयत्न केलाय, आम्हा नेत्यांच्यावर जयंत पाटील साहेबांच्यावर या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न केलाय। आमचं भाजपला या ठिकाणी आव्हान आहे की त्यांनी या आमदाराला आवरावं, त्याचा राजीनामा घ्यावा, अन्यथा या जिल्ह्यातली जनता या ठिकाणी गप्प बसणार नाही। गोपीचंद पडळकरांचा राजीनामा घेतल्याशिवाय मागल्याशिवाय पक्षाकडे या ठिकाणी आम्ही सगळेजण गप्प बसणार आहे आणि त्यांचा या ठिकाणी आज आम्ही जाहीर निषेध करतो। धन्यवाद। हा जिल्हा, हे स्टेशन चौक, स्वर्गीय वसंतदादा, लोकनेते राजाराम बापू यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी, आणि आज याच भूमीमध्ये आपण एका विधानसभेच्या सदस्याला किती खालच्या थराला जाऊन आमचेही कार्यकर्ते बोलायला लागलेत हे अनुभवत आहेत। खरं तर मला असं वाटतंय की जतच्या मतदारालाही वाटत असेल की ह्या नालायक माणसाला आपण का आणि कशासाठी निवडून दिलं। आजपर्यंत होत होतं तो बोलत होता, पण आम्ही संयम ठेवून होतो, पण आज लोकनेते राजाराम बापूंच्या वरती त्यानं टीका केलेली आहे। माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असं म्हणायचंय की बापूंच्या पायातल्या चप्पलनं हाणायची सुद्धा आम्हाला पाप वाटतं ही ह्याची लायकी आहे। आणि या ठिकाणी मी सांगली जिल्ह्यामध्ये जे तमाम मोकाट कुत्रे आहेत त्या इथल्या काही जणांचा मृत्यू झालाय, त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली वाहते। आणि असं हे भाजपनं जे पिल्लू सोडलेलं आहे या सांगली जिल्ह्यामध्ये, त्याला वेळीच आवरावं, त्याच्या माफी मागावी, भाजप सरकारनेही माफी मागावी, कारण हे एकदा नाही दोनदा नाही तर वारंवार घडतंय। पण आज
या ठिकाणी आम्ही फक्त पक्ष म्हणून नाही तर सर्वसामान्य कार्यकर्ता, महिला भगिनी या ठिकाणी पेटून उठलेले आहेत आणि इथून पुढे हे जर थांबलं गेलं नाही तर आम्ही त्याच्या घरावरती जाऊन त्याला वडून काढून त्याची कपडे फाडू आणि महिला त्याला चप्पल घालतील। सगळ्यात वाईट हा महिलेचा मार असतो आणि जेव्हा बाईनं मारतो तेव्हा याला महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही। आम्ही आज आव्हान करतो या तमाम बांधवांच्या वतीनं की गोप्या तुझं तोंड आवर, नाहीतर आम्ही तुला आवरल्याशिवाय राहणार नाही आहोत। आदरणीय जयंत पाटील जे संपूर्ण महाराष्ट्रात सुसंस्कृत नेतृत्व म्हणून बघितलं जातंय, अशा या नेत्यावर अतिशय खालच्या पातळीवर हा जो तथाकथित आमदार आहे तो घाणीनं वक्तव्य करतोय। आजपर्यंत अशी बेताल वक्तव्य करत होता। आम्ही म्हणायचो भुकणाऱ्याच्या मागे लागायचं नसतं, आपली हत्तीची भूमिका बजावायची असते। पण हा भुकणारा व्यक्ती आता पिसाळलेला आहे, तर या पिसाळण्यासाठी बंदोबस्त करण्याशिवाय पर्याय नाहीये हे आज सांगून देण्याची वेळ आलेली आहे। अरे तू कुणावर भुकतोस? जे आमचे नेते ज्यांचं सूर्यासारखं तेज आहे, तू जे बेताल वक्तव्य करतोस ते सूर्यावर थुकण्यासारखं आहे, ते थुकी तुझ्या तोंडात पडल्याशिवाय राहणार नाही एवढंच मी सांगते। आणि जोपर्यंत हा जो भारतीय जनता पक्ष आणि आरएसएस पक्ष असं सांगितलं जातं की सुसंस्कृत पक्ष आहे, त्यांना हे चालतंय का? आम्हाला खरंच शंका वाटू लागते की देवेंद्र फडणवीस साहेबांची याला फूस आहे, यासाठी त्यांना नेमलेलं आहे। तर यांनी जाहीर करावं आम्ही आपल्या बेताल वक्तव्य करण्यासाठी अशा लोकांना आमदार म्हणून निवडून दिलेलं आहे। आज या ठिकाणी असं सांगावंच वाटतं उत्तम की काही पदाच्या अपेक्षेनं या लोकांना भुकायला ठेवलेलं आहे। जेवढं तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात भुकाल तेवढी तुम्हाला चांगली पदं मिळेल अशी एक संस्कृती घालून दिलेली आहे भाजप सरकारनं। त्यामुळे या भाजपचा मी पहिल्यांदा निषेध करते। जोपर्यंत हा आमदार गोपीचंद पडळकर मंगळसूत्र चोर जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार थांबणार नाही, हे ठासून सांगतो आणि माझं 2 शब्द संपवतो। आता शहरासारख्या आधुनिक उपचारांची सोय थेट आपल्या गावात। आशीर्वाद मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कवठेमहांकाळ, आरोग्याचं योग्य ठिकाण, अनुभव संपन्न तज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार करत आहेत डॉक्टर आलमगीर मुजावर, MS आयुर्वेद शल्य, आयुर्वेद शल्य चिकित्सेत विशेष कौशल्य, मूळव्याध, भगंदर, गुदद्वार विकार, पोट विकारांवर 100% उपचारांची खात्री, उपलब्ध सेवा, अत्याधुनिक लेझर मशीनने वेदनारहित उपचार, दुर्बिणीद्वारे तपासणी, अचूक निदान, योग्य उपचार, शस्त्रक्रिया विभाग, आयुर्वेदिक व होमिओपॅथिक उपचार, मानसोपचार, कान नाक घसा विकार, पोटदुखी, जळजळ, अपचन यावर खास उपचार व सल्ला। आमचा पत्ता दत्त मंदिर, जुना आगळगाव रोड, कोळेकर पेट्रोल पंप शेजारी, कवठेमहांकाळ। संपर्क 9860 9806 98। शहरात जाण्याची गरज नाही, आता तज्ञ उपचार तुमच्या दारी। आरोग्य सांभाळा, उपचार घ्या, तेही अनुभवी डॉक्टरांकडून।